बातमी वसईमधली आहे। बहुजन विकास आघाडीचा कट्टर कार्यकर्ता भाजपमध्ये आता आलेला आहे। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मनीष राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। बवियाच्या 25 वर्ष जुन्या कट्टर कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलाय। बहुजन विकास आघाडीचे कट्टर कार्यकर्ता असलेले तिकीट कापल्यामुळे नाराज झालेले आहेत आणि त्यांनी भाजपमध्ये आता हा प्रवेश केल्याचं दिसतं आहे। विरारचे मनीष राऊत, त्यांचे कुटुंबीय आणि शेकडो कार्यकर्ते यांनी भाजपात प्रवेश केलाय। आतापर्यंत बहुजन विकास आघाडीच्या डझनभर नगरसेवक आणि कट्टर कार्यकर्त्यांनी आधीच पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे यंदाची पालिका निवडणूक हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला मोठी डोकेदुखीची ठरणार असल्याचं दिसतंय। आज विजयाचा शंखनाद झालेला आहे। महाराष्ट्रातील प्रदेश अध्यक्षाची पहिली सभा कार्यकर्ता संवाद मेळावा या वसई विरारमध्ये झालेला आहे आणि आपण पाहताच की भारतीय जनता पार्टीची मागे झालेल्या नगरपालिकेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी पार्टी असेल, सर्वात जास्त नगराध्यक्ष नगरसेवक असतील तर ते भारतीय जनता पार्टीची आहेत। भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्याची कदर करणारी पार्टी आहे। त्यामुळे त्यांचा मान, त्यांच्या कुटुंबाचा मान, त्यांच्याबरोबर असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा उचित सन्मान हे भारतीय जनता पार्टी निश्चित कायमपणे करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।